नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भगवंत क्लासेस मध्ये आपले हार्दिक स्वागत। आज आपण क्लास 7 प्रॅक्टिस सेट नंबर 40 बँक अँड सिंपल इंटरेस्ट चॅप्टर नंबर 10 बघणार आहोत। पहिला गणित बघा, इफ रिहान डिपॉझिट ₹1500 इन स्कूल सेविंग बँक at 9% for 2 years, what total amount will she get? रेहानाने स्कूल सेविंग बँक मध्ये 9% पर एनम ने 2 वर्षासाठी 2 इयर्स साठी ₹1500 डिपॉझिट केलेले आहे। आफ्टर दॅट म्हणजे 2 वर्षानंतर तिला किती रक्कम मिळेल? तर बघा सोल्युशन। हियर E is equal to rupees 1500 R is equal to 9% per annum and T is equal to 2 years. आणि आपल्याला E काढायचा आहे। P म्हणजे प्रिन्सिपल आहे ₹1500, R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट 9% पर एनम आणि टाइम आहे 2 इयर्स आणि अमाउंट म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजे अमाउंट काढायची आहे आपल्याला। तर बघा, सिंपल इंटरेस्ट म्हणजे इंटरेस्ट इज इक्वल टू P म्हणजे प्रिन्सिपल इंटू R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट इंटू टाइम अपॉन 100। सिंपल इंटरेस्ट काढण्याचं हे सूत्र आहे P इंटू R इंटू T अपॉन 100। क्लियर आहे? पुढे बघा, व्हॅल्यू टाकायची आहे। प्रिन्सिपलची व्हॅल्यू आहे 1500 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट आहे 9 इंटू टाइम आहे 2 इयर्स अपॉन 100। बघा मग हे 2 झिरो कट झाले, हे 2 झिरो कट झाले। 15 इंटू 9 इंटू 2, 15 इंटू 9 इंटू 2, 9 दूने 18 आणि 18 पंचे 90 चा 0, कॅरी झाले 9 आणि 18 प्लस 9 म्हणजे 27। मग इंटरेस्ट किती आला? देयरफॉर सिंपल इंटरेस्ट इज इक्वल टू ₹270। आता बघा अमाउंटचं सूत्र काय आहे? अमाउंट म्हणजे प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट, प्रिन्सिपल P प्लस इंटरेस्ट। मग अमाउंट इज इक्वल टू, देयरफॉर चं चिन्ह करा, अमाउंट इज इक्वल टू प्रिन्सिपल आहे 1500 प्लस इंटरेस्ट 270, देयरफॉर अमाउंट इज इक्वल टू 1770। क्लियर आहे का? मग आपला आन्सर बघा काय आला। आन्सर इज इक्वल टू Rihana will get ₹1770। 2 वर्षानंतर रेहानाला टोटल अमाउंट मिळाले 1770। पुढचं गणित बघा, जेठालाल took housing loan of ₹2,50,000 from bank and 10% per annum for 5 years. What is the yearly interest? What is the total amount returned to bank? एका वर्षाचा इंटरेस्ट किती होईल आणि टोटल अमाउंट तो किती बँकेला परत करेल हे आपल्याला काढायचं आहे। सोल्युशन बघा, सोल्युशन प्रिन्सिपल दिलेला आहे इथं, प्रिन्सिपल ₹2,50,000
2,50,000. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10% पर एनम आणि टाइम दिलेला आहे 5 years. आणि 1 वर्षाचा इंटरेस्ट काढायचा आहे आपल्याला आणि टोटल अमाउंट इंटरेस्ट पर इयर काढायचा आहे आणि टोटल अमाउंट या 2 गोष्टी काढायच्या आहे. बघा तर मग इंटरेस्ट पर इयर एका वर्षाचा इंटरेस्ट काढून घेऊ. प्रिन्सिपल इंटू रेट इंटू टाइम अपॉन 100. सिंपल इंटरेस्टचं सूत्र आहे. त्यानुसार बघा प्रिन्सिपल किती आहे 2,50,000. 2,50,000 इंटू रेट किती आहे. रेट आहे 10% इंटू टाइम 1. कारण एका वर्षाचा इंटरेस्ट काढायचा आहे म्हणून 1 वर्ष घेतलेला आहे टाइम पिरियड अपॉन 100. ओके. आता हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. एका वर्षाचा इंटरेस्ट आलेला आहे. इंटरेस्ट इज इक्वल टू 25,000. 25,000 एका वर्षाचा इंटरेस्ट आलेला आहे. एका वर्षाचा इंटरेस्ट 25,000 आहे तर 5 इयर्स म्हणून इंटरेस्ट फॉर 5 years is equal to 25,000 into 5. Therefore, interest for 5 years is equal to rupees 25,000 असे 1,25,000 1,25,000. Therefore, amount is equal to principal plus interest. Therefore, rupees 2,50,000 plus interest आलेला आहे 1,25,000. Therefore, amount is equal to rupees 3,75,000. This is your answer. आन्सर अशा पद्धतीने लिहायचा आहे आपण. आन्सर इज इक्वल टू द बँक yearly interest. Bank yearly interest is rupees 25,000. बँक yearly interest किती आलेला आहे 25,000 हे आपण इथं काढलेला आहे. आणि अमाऊंट टोटल रिफंडेबल 3,75,000. आणि दुसरा पॉइंट याचा आहे जेठालाल will return total amount to bank rupees 3,75,000. This is your answer. Next question, question number 3. Srikanth deposited rupees 85,000 for 2.5 years at 10% per annum in saving bank account
what total interest will he receive at the end of the period. Solution बघा. Solution is equal to principal दिलेला आहे ₹85,000, टाइम दिलेला आहे 2.5 year आणि रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे, रेट ऑफ इंटरेस्ट 7% पर इयर. बघा मग इंटरेस्ट इज इक्वल टू P into R into T upon 100. Therefore, interest is equal to 85,000 into rate of interest दिलेला आहे 7% into time दिलेला आहे 2.5 year upon 100. बघा मग इंटरेस्ट इज इक्वल टू हे दोन झिरो गेले, हे दोन झिरो गेले, 850 into 7 into 2.5 year. टू अँड हाफ म्हणजे 2 to the 4, 4 plus 1 5, 2 to the 4, 4 plus 1 5, म्हणून इथं आपण 5/2 घेऊ. Therefore, simple interest is equal to rupees 700, 7 5 35 5, carry 3, 7 8 56, 57 58 59, 59 into 5 upon 2. या दोनांनी याला भागायचं आहे. 2 1 जा 2, 2 2 जा 4, एक उरला, कॅरी 9 केले, 2 9 जा 18, परत एक उरला, 2 7 जा 14 आणि 2 5 जा 15. 2,975 multiplied by 5. Therefore, interest is equal to rupees 5 5 25 5, अच्छे आले 2, 7 5 35 36 37 7, अच्छे आले 3, 5 9 45 46 47 48 8, अच्छे आले 4 आणि 5 2 10 4 14, 14,875 simple interest. This is your answer. Answer बघा कसं द्यायचं. Answer is equal to Shrikant will receive rupees 14,875 at the end of the period. श्रीकांत 2.5 वर्षाच्या नंतर श्रीकांतला 14,875 इतकं इंटरेस्ट मिळणार आहे. क्वेश्चन नंबर 4 बघा. The interest on 5,000 for 4 years at certain rate of interest. Rate of interest दिलेला नाही. ₹1,200. ओके, डायरेक्ट इंटरेस्ट दिलेला आहे. इंटरेस्ट दिलेला आहे 4 वर्षासाठीचा 5,000 रुपयावर. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला नाहीये. What would be the interest on ₹15,000 at same rate of interest and same period? दोन गणित आहे, 5 मार्काचं गणित आहे हे. बघा तर मग सोल्युशन प्रिन्सिपल दिलेला आहे. प्रिन्सिपल ₹5,000, टाइम दिलेला आहे 4 years,
इंटरेस्ट दिलेला आहे रुपीज 1200 आणि रेट दिलेला नाही, रेट काढायचा आहे. बघा मग इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. गणिताला घाबरण्यासारखं तसं काही नाही, सरळ सरळ व्हॅल्यू टाकायची आहे. इंटरेस्ट दिलेला आहे 1200 इज इक्वल टू प्रिन्सिपल दिलेला आहे 5000 इंटू रेट दिलेला नाहीये म्हणून आर तसाच घ्यायचा आहे इंटू टाइम दिलेला आहे 4 इयर्स अपॉन 100. क्लिअर आहे का इथपर्यंत? मग बघा हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. 5 4 जा 20, 20 प्लस तो 0, 200 R is equal to 1200. बघा मग 200 इकडे मल्टिप्लिकेशन मध्ये आहे, इकडे येताना ते डिवाइड करतील. therefore R is equal to 1200 upon 200. हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. 2 1 जा 2, 2 6 जा 12. therefore R म्हणजे रेट ऑफ इंटरेस्ट किती आला? 6% पर एनम. 6% पर एनम हा रेट ऑफ इंटरेस्ट आलेला आहे. सेम रेट ऑफ इंटरेस्टने आपल्याला 15,000 वर किती इंटरेस्ट मिळेल आणि सेम पिरियड सांगितलेला आहे. तर मग बघा तर मग इंटरेस्ट इज इक्वल टू P इंटू आर इंटू टी अपॉन 100. आता हे 15,000 साठी काढतोय आपण. इथं प्रिन्सिपल आहे 15,000. रेट ऑफ इंटरेस्ट आपल्याला मिळाला आहे 6% आणि टाइम आहे 4 इयर्स. मग इंटरेस्ट इज इक्वल टू 15,000 इंटू रेट ऑफ इंटरेस्ट आहे 6% इंटू टाइम आहे 4 अपॉन 100. क्लिअर आहे? सूत्रामध्ये व्हॅल्यू टाकायचं आहे. हे 2 झिरो गेले, हे 2 झिरो गेले. 15 चौक 60. इंटरेस्ट इज इक्वल टू 15 चौक 60 आणि तो 0 600 हे आलेलं आहे आपलं दुसरं उत्तर. मग आपलं आन्सर बघा. आन्सर इज इक्वल टू रेट आलेला आहे. रेट इज इक्वल टू 6% आणि इंटरेस्ट ऑन 15,000 is rupees 3,600. This is your answer. Question number 5. Pankaj deposited rupees 1,50,000 in the bank at rate of interest 10% for 2 years. What total amount will he get from the bank at the end? The solution बघा. प्रिन्सिपल दिलेला आहे 1,50,000. रेट ऑफ इंटरेस्ट दिलेला आहे 10% पर एनम आणि टाइम दिलेला आहे 2 इयर्स. आणि आपल्याला अमाउंट काढायची आहे. अमाउंट इज इक्वल टू व्हॉट? क्लियर आहे? इंटरेस्ट काढायचा आहे. सुरुवातीला इंटरेस्ट इज इक्वल टू पी इंटू आर इंटू टी अपॉन 100. बघा तर मग इंटरेस्ट इज इक्वल टू 1,50,000 इंटू 10 इंटू 2 अपॉन 100.
15 दुने 30, therefore interest is equal to 15 दुने 30 आणि 1 2 3 शून्य तसेच्या तसे 30,000 रुपये इंटरेस्ट मिळेल. पण आपल्याला काढायची अमाऊंट, therefore amount is equal to interest plus principal, therefore amount is equal to 30,000 30,000 plus 1 lakh 15,000. Therefore, amount is equal to 1 lakh 80,000. मग आपला आन्सर आला. आन्सर इज इक्वल टू पंकज will get rupees 1,80,000 at the end. This is your answer. विद्यार्थी मित्रांनो, प्रॅक्टिस सेट नंबर 40 आज आपण कंप्लीट केलेला आहे. बँक आणि सिंपल इंटरेस्ट क्लास 7. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा.